नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। काल सातारा शहरामध्ये काँग्रेस भवनच्या बाहेर छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी निघालेला एक छोटासा व्हिडिओ आम्ही माझ्या पर्सनल FB वरती फेसबुक वरती पोस्ट केलेला होता आणि त्या पोस्टला एका माथेफिरू वकिलाने जो अतिशय जातीवादी अशा मनामध्ये द्वेष ठेवणारा एका नालायक माणसानं त्याच्यावरती एक अतिशय वाईट आणि समाजाला जी न शोभणारी अशी पोस्ट टाकलेली आहे। आपण पाहू शकता इथं लांडी आणि भिमटी गोळा केलीत वाटतं असं त्यांनी आधी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली कमळाचं चिन्ह असं टाकलेलं आहे। नितीन गायकवाड या माथेफिरूनं लांडी आणि भिमटी गोळा केलीत वाटतं असं जी पोस्ट टाकण्याची जे विषाद केलेली आहे, कमेंट केलेली आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व संविधानाला मानणारे, आंबेडकरांना मानणारे, सावित्रीबाई फुलेंना मानणारे आणि संविधानाला मानणाऱ्या सर्व समविचारी लोक या ठिकाणी त्याचा प्रथमतः जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। काल ही पोस्ट आणि त्याच्या कमेंट्स मी सन्माननीय ॲडिशनल SP कडूकर मॅडम यांना पाठवलेल्या होत्या आणि त्यांनी त्याच्यावरती कठोर कारवाई करून अतिशय तीव्र पद्धतीचा ॲट्रॉसिटी नावाचा गुन्हा दाखल करू असा मला शब्द दिला होता आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये म्हेत्रे साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि गुन्हा देखील HM हिंदू मुस्लिम आणि ॲट्रॉसिटी हे दोन्ही गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले पाहिजेत। भारत हा संविधानाला मानणारा देश आहे। संविधानावरती कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, कोणताही पक्ष किंवा व्यक्ती या ठिकाणी श्रेष्ठ नाही हे वारंवार आम्ही संविधानाला मानणारे लोक सांगत असतो आणि या जातीवादी लोकांनी अशा पद्धतीनं समाजामध्ये मतभेद आणि मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल मी सातारा शहर पोलीस स्टेशनचा आभार व्यक्त करते की त्यांनी मान्य केलं की ह्या ठिकाणी ही चुकीची बाब आहे। पण आम्हाला संविधानाला मानणारे ह्या सर्व बंधू आणि भगिनींच्या समवेत आणि यांच्या अनुमतीनं मी या ठिकाणी गांभीर्याने सांगू इच्छिते की उद्या जर ॲट्रॉसिटी नाही दाखल झाली, उद्या जर HM नाही दाखल झालं ह्या नितीन गायकवाड या हरामखोर माणसावर, तर आम्ही या ठिकाणी सर्व संविधानाला मानणारे लोक सातारा शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि मी सातारा जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व आंबेडकरवादी आणि समविचारी जे संविधानाला मानतात, जे शाहू फुले आंबेडकरांना मानतात, जे पुरोगामी विचारांना मानतात, अशा सर्व बंधू आणि भगिनींना विनंती करते की तुम्ही या ठिकाणी आपल्या संविधान वाचवण्यासाठी आणि अशा मनोरुग्ण लोकांना ठेचून काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। धन्यवाद।